हाय, हॅलो, नमस्कार. ही बघा ही जी डिझाइन आहे मॅटची ती कशी काढायची मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर तुम्ही बघू शकता आधी 1 इंच थोडं मार्जिन सोडून द्यायचं. तिथं सरळ रेष करून घ्यायची. त्यानंतर त्या मार्जिनपासून बरोबर 12 इंच म्हणजे 1 फूट एवढं माप घ्यायचं. सरळ रेष करायची आणि 6 इंच ज्या ठिकाणी येईल तिथं बरोबर निम्मेला खूण करायची आणि तिथून परत आपल्याला एक उभी रेष मारून घ्यायची. त्यानंतर दोघं साईडचे जे टोकं आहेत, जिथं 6-6 इंच निम्मे-निम्मे आलेले आहेत, ते बरोबर दोघं टोकांना तिरपी पट्टी लावून ते अंतर बरोबर 8.5 येतं. त्या 8.5च्या निम्मे आपल्या येतं 4.25. ते 4.25 येतं ना, त्या 4.25ला बरोबर तिथं मार्क करायचं आहे पट्टीच्या साहाय्याने. हे बघा. बरोबर दोघं टोकं पट्टी लावून 8.5 ते माप येतं. बरोबर 4.25च्या इथं आपल्याला मार्क करायचं आहे. बघा तिथं बघू शकता तुम्ही. बरोबर आपलं ते माप 8.5 येतं आणि मग 4.25ला आपल्याला इथं डॉट द्यायचा आहे. ते 4.25चं माप येईल तेव्हा. 4.25 इंचावर आपल्याला तिथं खूण करायची आहे. हे बघा इथे बरोबर दिसेल तुम्हाला आता. त्यानंतर ते सर्व डॉट जोडून घ्यायचे, सरळ रेषा मारून घ्यायची तिथे. आता असं होतं की हा व्हिडिओ मी बनवला आहे मशीनवर. त्यामुळे तिथं कागद मावत नव्हता. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत होता. तर त्यासाठी सॉरी. बघा अशा प्रकारे थोडी लांबच मारायची रेष आणि बरोबर ती जी तिरपी रेष आहे त्याला पट्टी लावायची आणि तिथून 2.25 इंचावर आणि 3.5 इंचावर आपल्याला खूण करायची. त्यानंतर 6 इंचावर खूण करायची आहे. प्रत्येक रेषेला आपल्याला तसंच करायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता परत. पट्टी म्हणजे रेषेला जर सरळ लावली ना तुम्ही तर तुमचं माप चुकत नाही. बघा. बरोबर जी मधली रेष आहे त्या रेषेला सरळ आणि आडवी रेष आहे त्याला सरळ. बघा. 2.25 आणि 2.5 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे. आता ते मार्क कशासाठी करायचं ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे. बघा. तर मंडळी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि हेल्पफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण चॅनलवर नवनवीन सर्व प्रकारचे व्हिडिओज येणार आहेत. दिवाळीसाठी, गणपतीसाठी, नवरात्रीसाठीचे खूप छान छान असे व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत. आणि कुठलाही क्लास तुम्हाला करायची गरज नाही. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर इथंच तुम्हाला छान छान डिझाईन्स बघायला मिळून जातील. तर हे बघा आता हे झालंय पूर्ण अशा प्रकारे रेडी झालेलं आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, एक कागद घ्यायचा आहे. एक कागदाचा तुकडा घ्यायचा आहे आणि 3 इंच 3.5 इंच मला वाटतं, हां, 3.5 इंच असेल, 3.5 किंवा 3.25 इंच असे आपल्याला आता एक पान बनवायचं आहे आंब्याच्या आकाराचं. आंब्याचा शेप बनवायचा आहे एक पानाचा. त्यासाठी आपण कागद घ्यायचा आहे, पट्टी घ्यायची आहे आणि बरोबर 3.25 3.25 इंचवर आपल्याला मार्क करायचं आहे आणि त्या 3.25च्या परत निम्मे करायचं. आता ही जी रेष केलेली ना आपण त्याच्याबरोबर निम्मे करायचं. बघा आता तुम्हाला दिसेल. त्याच्याबरोबर निम्म्यावर बघा आता मी तुम्हाला समजायला पाहिजे. आता मला तर सवय आहे, पण तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी तसं केलेलं आहे. आणि आपल्याला हे आडवं माप घ्यायचं आहे 2.5 इंच. मग 2.5 इंचाच्या निम्मे किती येतं? 1.25. बघा असं 1.25 इंच. आणि असं एका बाजूने त्याला आपल्याला आतल्या बाजूने आकार द्यायचा आहे. हे बघा. जसा आंबा आपला आतल्या बाजूने वाकलेला असतो की नाही, झाडावरचा आंबा, तसं बरोबर असं आतल्या बाजूने आकार द्यायचा आहे. मागच्या साईडने गोल आणि पाठीमागच्या साईडने फुगीर. असं बरोबर आंब्याचा शेप तयार होईल असा आकार आपल्याला त्याला देऊन घ्यायचा आहे. हे माप अगदी बरोबर बसतं जर तुम्ही व्यवस्थित बनवलं तर. आणि हा व्हिडिओ बघून जर कोणी हे बनवून बघितलं, ही डिझाईन बनवून बघितली तर मला नक्की कमेंट करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तरीसुद्धा कमेंट करा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता हे बघा हे असं कट करून घ्यायचं. हे पान आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं. त्यानंतर पान कट केल्यावर आता मी तुम्हाला सांगते,
हे जे पानाचं टोक आहे, ते टोक आपण जिथं 2.25 इंच मार्क केलेलं होतं, त्या मार्कवर बरोबर ठेवायचं आहे बघा. इथं ठेवायचं आहे आणि तिथून पान तिरपं करायचं आहे. जिथं आपण 3.5 इंचाचं मार्क केलं होतं तिथपर्यंत. अशा प्रकारे हे बघा. असं करून तिरकं केलं, की असं तो जो शेप आहे तो पेन्सिलच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा. बरोबर 2.25 इंचाचं जिथं आपण मार्क केलेलं होतं, तिथं पानाचं पहिलं टोक ठेवायचं आहे आणि बाकीचा जो फुगीर भाग आहे तो 3.5 इंचाचं मार्किंग केलं होतं तिकडे आपण सरकवायचं आहे. हे बघा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बरोबर 2.25 इंचाच्या मार्किंगच्या जागेवरच ते पानाचं टोक ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, पानांची डिझाइन एकसारखी येते आणि डिझाइन दिसते पण छान आहे बघा. मध्ये असं स्वस्तिक तयार झालेलं आहे. त्यानंतर हे जे 2.25 इंचाचं माप आहे, त्याचे आपल्याला आता निम्मे करायचे परत. आता 2.25च्या निम्मे म्हणजे 1 इंच आणि त्याच्यापुढे 2 ते 3 रेष असं काहीतरी ते येतं. 1 इंच आणि त्याच्यापुढे काहीतरी 2 ते 3 रेष येतात. त्यानंतर आपल्याला तिथं अर्धा सेंटीमीटर मार्क करायचं आहे. अर्धाच सेंटीमीटर मार्क करायचं आहे आणि तिथे आपल्याला असा थोडासा गोल आकार द्यायचा आहे. म्हणजे तिथं कर्व शेप द्यायचा आहे. हे बघा असा. असा कर्व शेप देऊन बरोबर असं गोल पाकळी ती बनवून घ्यायची. हे बघा. असं प्रत्येक पाकळीच्या तिथं कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. अर्धा सेंटीमीटरमध्ये घेऊन. हे बघा. अशा प्रकारे. आता बाकीच्या ठिकाणी मी काही मार्किंग केलं नाही. कारण मी अंदाजेच ते केलं. पण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही करू शकता. मार्किंग करूनच करा. हे बघा. बरोबर असं मार्किंग करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. बरोबर असं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की हे बघा ही जी जागा आहे तिथून वरती ती बघा ती मार्क केली जागा मी. तिथून वरती आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच. आता मी इथं खोडरबर शोधत होते कारण की मला ती रेष खोडायची होती. हे बघा. तिथं तुम्ही 1.5 इंच घ्यायचं आहे आणि तिथं असं पाकळीचा आकार द्यायचा आहे. म्हणजे त्या 1.5 इंचावर नाही, पण बरोबर अशी सेंटरला येईल असा पाकळीचा आकार आपल्याला द्यायचा आहे. अशी व्यवस्थित तुम्ही पाकळी देऊन घ्यायची. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील मैत्रिणींनो, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओज आणि कमेंट्स पण करा. आणि माझे जर डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील, तर त्यासाठी पण मी माझं एक चॅनल ओपन केलेलं आहे, वैशाली येवले ब्लॉग्स म्हणून. तर त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. हे बघा. आणि त्या पानाच्या मध्ये तुम्हाला हवी असल्यास तुम्ही असं एक पानाचं मधली दांडी म्हणून अशी दांडी देऊ शकतात. ते तुमच्या मनावर आहे. हे बघा, ह्या अशा पाकळ्या मी आता करून घेतल्या आहे सगळ्या. आणि अशा प्रकारे ही आपली डिझाईन जी आहे ती आता होत आलेली आहे. जर ही डिझाईन कोणी बनवून बघितली तर प्लीज माझ्या चॅनलवर येऊन व्हिडिओच्या खाली कमेंट करा. हे बघा आता डिझाईन झालेली आहे रेडी. आणि हीच डिझाईन मी कॅनव्हासवर बनवली होती. तर ही पेनाने हे केलेलं आहे. पेनाने गिरवून घेतलं म्हणून ही अशी दिसते आहे. आणि व्हिडिओ आवडले असल्यास सपोर्ट करा आणि थँक यू फॉर वॉचिंग.